सोलापुरातील मदिना चौकात राहणाऱ्या 12 वर्षीय मुलाने आपल्या कौशल्याचा वापर करून एका स्पर्धेत मिळालेली सायकल व इतर जुने साहित्य वापरून अब्दुल्ला इम्रान मंगलगिरीने 9,000 रुपयात सायकल बनवून सर्वांना चकित केले आहे। ही सायकल सौर ऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणारी आहे। बॅटरी संपल्यानंतर पायडल मारून ही सायकल आपण वापरू शकतात। या सायकल संदर्भात अधिक माहिती 7वी मध्ये शिक्षण घेत असलेले अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। मेरा नाम अब्दुल्ला इमरान मंगलगिरी है। मैं साइकिल सोलार पर बनाया हूँ। वो सोलार से चलती है, पैडल मारने की ज़रूरत नहीं रहती, दिन भर चलेगी धूप में। रात का एवरेज 25 का है। ये 6 मन है। ये इनाम में मिली थी। ये छोटे मोटे मैं चीज़ा बनाता था तो वैसे ही आ गया। सोलार पर बैटरी पर दोनों पर चलती। स्पीड 20 से 40 तक जाती है और रात को चलाए तो 25 किलोमीटर चलती है और दिन भर चलाए तो जितना दिन भर धूप रहेगी उतना चलेगी। अब्दुल्ला इम्रान मंगलगिरी या 12 वर्षीय मुलाने ही सायकल 6 महिन्यात तयार केली आहे। सायकलच्या हँडलवर बसवलेल्या सौर पॅनलच्या माध्यमातून बॅटरी चार्ज केली जाते। एवढेच नाही तर सायकलमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, सेंट्रल लॉक सिस्टम यासारखी वैशिष्ट्ये देखील जोडण्यात आली आहे। ही सायकल बॅटरीवर 25 किलोमीटर आणि संपूर्ण दिवस सौर ऊर्जेवर चालू शकते। विशेष म्हणजे त्याने ही संपूर्ण सायकल 9,000 रुपयात तयार केली आहे। या अनोख्या सायकलने रस्त्यावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।